मग भावांनो काय चाललंय काय नाही, बस निवांत का आता दाते बिते घासून आपल्या घरच्या पाठीमागे यूजच्या काय कसं दिसतंय घराचं बॅकग्राऊंड आपलं. खतरनाक दिसतंय का नाही बॅकग्राऊंड घरच्या पाठीमागे. आता आपण आंघोळ बिंघोळ करून होता यार आपलं जायचं आता लग्नाला काकाच्या पोराच्या. तर आपण आता आंघोळ बिंघोळ होता रेडी, आपली गाडी धोबाय केली. आपण आता निघू सरळ गंगखेडला. तर रामभाऊ आपल्याला भेटलेला आहे. रामभाऊ म्हणते आपण शर्टला इस्त्री करू. मस्तपैकी शर्टला इस्त्री झालं आपण म्हणतो रामबाबला बूट घ्यायचा. रामभाऊ म्हणतो ठीक आहे चला आपण शॉपवर जाऊ. आता आपण शॉपवर आला तर बूट बीट घेऊ. आपल्याला बूट आहे का नाही हे पसंत आलेला असतं. आपण बिलिंग बिलिंग करून घेऊ आपल्या त्या बुटाची. ह्या कसं खतरनाक बुट आहे का नाही. मग गाडीवाला फोन करते, भाऊ मी आलो म्हणते. आपण म्हणता ठीक आहे आपण आता लग्नाला पोहोचलो. हे बघा आपण आता लग्नाच्या जागेवर पोहोचला. तर आपण घेऊ आपल्या पिल्या जाऊ आपण आपल्या. हे बघा हे आपला पिल्लू आहे आपलं. हे कसं दिसते पिल्लू आपल्या कमेंटमध्ये नक्की सांगा. आपण आता मंडपात जाऊया आपण आता. हे बघा नवरी नवरी बायले आहेत. लग्न झालं आपण आता जेवण बिवण करून घेऊ. जेवण पण झालं आपल्या आपल्या गावाकडे आपण निघू. आजचा ब्लॉग इथपर्यंत भाऊ. ब्लॉग आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटू बाय बाय.